नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठी न्यूज मध्ये। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्व स्तरातून रोष व्यक्त केला गेला आणि हुंडाबळी असेल, सासरचा जाच असेल, अशी प्रकरणं जी आहे ती सातत्याने बाहेर यायला लागली। असंच काहीसं एक प्रकरण आता आहे हिंजवडी परिसरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ऐश्वर्या हुलावे यांना सुद्धा असाच काहीसा सासरचा जाच जो आहे तो सुरू झालेला आहे आणि अनेक वर्षांपासून ते हा त्रास सहन करतात। नेमकं प्रकरण काय आहे हे आपण थेट आज त्या ऐश्वर्या ताईंकडून जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगताल, नेमकं काय प्रकरण आहे? सासरचा जाच झालेला आहे अशी तुमच्याकडून माहिती मिळते। सासरचे मारहाण करून 5 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही असे धमकी देत मारहाण करायचे आणि घराबाहेर काढायचे। साधारण लग्न कधी झालं होतं आणि सुरुवात कशी झाली या त्रासाला? लग्न 28 फेब्रुवारी 2017 रोजी झाली। लग्नाला 2 महिने झाल्यावर आम्ही कुलू मनाली इथे गेल्यावर मिस्टरांचे अफेअर थोडे समजून लागले की मी विचारलं हे कोण आहे, तर त्यांनी रूम मध्ये मारलं सुद्धा। आणि आमच्या बरोबर त्यांचे मामा आणि मामींचे मामा होते। तर घरी फोन केला तर घरच्यांना सांगितलं आम्ही तुमची मुली आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर घरी आल्यावर सगळं सांगितलं। 11 तारखेला परत त्यांनी बोलून घेतलं, माहेरी गेल्यानंतर बोलून घेतल्यानंतर त्यांनी चुलत दिराचं लग्न असल्यामुळे त्यांच्या घरी जायचे काकींच्या इथे, तर तिथे जायचं नाही, तुला कशाला गरज आहे तिथं। त्यांनी बोलून मी जायचे घरी काकींच्या। मग त्यांचे वाद होते दोन्ही घरांचे, त्याच्यात मध्ये मारहाण करायचे आणि त्यामध्येच त्या मुलीचं पण संपूर्ण गती घरी यायला लागली। त्यावेळेस समजलं, त्यावेळेस मी आईला बोललं, आई तुम्ही त्यांना समजून सांगा। मिस्टरांची मैत्रीण तुमच्या घरी येत होती, परस्पर तुमचं तिच्याशी बोलणं काही झालं होतं का? आणि हे तुम्हाला कशी खात्री पटली की ते मिस्टरांचा अफेअर आहे म्हणून? तिचं माझं बोलणं झालं आणि मिस्टरांच्या तिचे चॅटिंग फोटो ते बघणं आणि ती घरी येऊन मला म्हणणं की मी तिला म्हणायचं तुमचं दोघं चाललंय काय नक्की, तर ती म्हणायची मी तिला म्हणलं माझं त्यांचं लग्न झालंय। ती म्हणली तुझ्या नवऱ्याच्या आधी माझा तो बॉयफ्रेंड आहे, तुला आमच्यामध्ये पडायचं, तू निघून जा डायरेक्ट। तिच्याकडून तुम्हाला काही शिवीगाळ वगैरे झाली होती? ती शिवाय द्यायची, तिला म्हणजे मी तिला ताई म्हणायचे, ताई तू ह्याच्यात जाऊ नको, माझं लग्न झालंय, तू ऐक जरा। ती म्हणायची, ती घाणघाण शिवाय द्यायची। सासरच्या लोकांकडून मारहाण झाली असं सुद्धा तुम्ही म्हणतात, किती वेळा मारहाण झाली आणि कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे, त्याचे काही खुणा वगैरे, मग तुम्ही दवाखान्यात वगैरे गेलेले आहेत का? त्याच्या खुणा आहेत, पण दवाखान्यात ते जायचं म्हणलं की सासरे म्हणजे तू दवाखान्यात गेली तुला आम्ही नांदवणार नाही। आता कुठं कुठं तक्रार केलेली आणि एवढ्या 2017ला वगैरे लग्न झालंय म्हणताय, कुठपर्यंत आता हे सगळी प्रोसिजर चालू? पहिली तक्रार मी 25 डिसेंबर 2017 मध्ये हिंजवडी पोलीस स्टेशन एनसी दाखल केली। 3 जानेवारी 2018ला मी 100 नंबरला कॉल केला। ते झाल्यानंतर मी 5 जानेवारीला कमिशनर ऑफिस आणि 15 जानेवारी पण कमिशनर ऑफिसला अर्ज केला की मला त्रास होतोय, यांना काउन्सिलिंग साठी बोलून घ्या। त्यावेळेस ते काउन्सिलिंगला आले, त्याच्यानंतर ते 3 महिने आले, पण शिवीगाळ करायचे आणि धमकी द्यायचे की तुला आम्ही नांदवणार नाही, तू केस का दाखल केली। तिथे पण त्यांनी म्हणजे त्रास द्यायला लागले ना, तर मी कमिशनर मॅडमला म्हटलं की हे इथं त्रास देतात आहे, मला FIR दाखल करायचे। 30 मार्च 2018ला मग आम्ही हिंजवडी स्टेशनला परत FIR साठी अर्ज पाठवला। कमिशनर ऑफिसला जे PI बाईकर होते ना, ते काही कंप्लीट घ्यायलाच तयार नव्हते की नाहीच मी घेणार नाहीये, कोणाकडे तपास द्यायचं हे काही सांगत नव्हते। त्यांची बदली झाल्यानंतर मग तिथून एक नंदकुमार गबाळे या साहेबांनी फोन केला की तुमची अशी FIR साठी आलेला अर्ज द्यायचा आहे का, तर मी म्हणलं हो द्यायचा आहे, FIR दाखल करायची। मग त्यांनी FIR दाखल आधी चौकशी केली की खरंच झालंय का अन्याय, चौकशी केली त्यांना ते सगळं आढळून आलं की आहे हिच्यावर अन्याय झालेला आहे। मग त्यांनी FIR दाखल करून घेतलं। FIR झाल्यानंतर त्याच्याही आधी मला सप्टेंबर मध्ये कोर्टाची डिवोर्सची नोटीस आली की डिवोर्स पाहिजे नाही आम्हाला। डिवोर्स नाही, आम्ही डिवोर्स साठी कोर्टात गेलो, पण कोर्टात जे सप्टेंबर महिन्यापासून जायचे ना, तर सारखे मिस्टर आणि त्यांचे आजोबा हे धमकी द्यायचे की तुला डिवोर्स तर देणारच आहे आम्ही, पण तुला आम्ही मारून टाकू। मी का म्हणजे तू आमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे, आमची इज्जत घालवली तू सगळी। कोर्टात तुमचं प्रकरण आता चालू आहे आणि तुम्ही म्हणताय की धमकी द्यायची मला, जीवे मारण्याची, मग त्या संदर्भात तुम्ही तुमच्या वकिलांसोबत बोलले का? हा, माझे जे पहिले वकील आहेत ना, त्यांना मी सांगितलं की मी त्यांना मामा म्हणायचे, मामा ते असे धमकी देतात ते काही लक्ष घालत नव्हते। नंतर त्यावेळेस आम्हाला कळलं की यांनी हे मॅनेज केलं, ते केसमध्ये काहीच लक्ष देत नव्हते की एकदा वकील म्हणजे कारण द्यायचे, माझे मिस्टर येत नव्हते ना, त्याची आजीच वारलेली आहे, त्याचं 13 वय, असं ते हे करायचे, केसमध्ये काही लक्ष त्यांनी घातलं नाहीये। नंतर माझ्या लक्षात आलं की हे पूर्ण मॅनेज झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या बाजूने बोलतात ते क्लायंट, मी तुमचे, तुम्ही माझी पण बाजू नाही, पुरावे सगळे देऊन पण त्यांनी कोर्टामध्ये दाखल केले नाहीये।
आतापर्यंत कुठपर्यंत आलेले आणि आता तुम्ही वकील मॅनेज केले म्हणताय, मग वकील मॅनेज केल्यानंतर तुम्ही पुढे काय भूमिका घेतली? वकील ते लक्षात आलं, मी वकील चेंज केला. वकील चेंज केल्यानंतर मग त्या मॅडम आल्यात ना, स्वाती चव्हाण, ह्या मॅडमनी पूर्ण केस मध्ये लक्ष घातलं. त्यांना समजलं की वकिलांनी काय काय केलं त्याच्यातलं, मला कोर्टातलं काही माहित नसतं. मग त्यांनी मग केस आहे परत चालू केली पहिल्यापासून. मग ते काउन्सिलिंग असणं आमचं ते सगळं चालू केलं. पण मुलाला काउन्सिलिंग आम्ही बोलवतोय, कोर्ट बोलवते, पण मुलगा मिस्टर सांगतात की मला चक्करच येते, माझी आज तयारीच नाहीये, मला फिटच येते. ते कंटिन्यू करणार. पण मॅडम काय करायच्या, आपण या तुम्ही, आपण घेऊ. मग कोर्टाने एकदा काउन्सिलिंग चालू केली, तिथून पुढे 2024 पासून मुलगा परत कोर्टात आलाच नाही. त्यांचे ऍडव्होकेट सुनीता जंगम आहेत, ह्यांचे खूप नाटकं चालू तिथं असतात की तुला कळतं का नाही, आम्ही कशी पण केस लढणार, जिंकणार आहे, तुला आम्ही असं साईडला करू. आम्ही म्हणजे मॅडम दोन्ही बाजूने विचार करा. आज माझा अख्खा विषय मुलाचे, त्यांना मी स्वतः सांगितलं की मुलाला असं असं आहे, नाही असं नाहीच म्हणायच्या. म्हणलं मॅडम आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही दाखवू शकतो. नाही म्हणलं. मग नंतर मिस्टरांनी मान्य केलं की आहे फिट. रुपाली चाकणकरांकडे त्यावेळेस तुम्ही अर्ज दिला होता, तक्रार केली होती, त्यावेळेस काय सांगण्यात आलं होतं आणि मग परत एकदा रुपाली चाकणकरांशी काही बोलणं झालेलं आहे का? रुपाली चाकणकर आता मी 25 मार्च 2025 ला अर्ज केलेला. त्यांच्या पीएनशी कॉन्टॅक्टला आले, त्यांना सांगितलं असं असं माझ्यावर झालेलं आहे. तर ते म्हणले अर्ज पाठव. मी अर्ज पाठवला, पण कशावर पाठवायचं यांना विचारलं तर ते म्हणले व्हॉट्सअपला पाठव. मी व्हॉट्सअपला पाठवला. त्याच्यानंतर मी फॉलोअप घ्यायचे की सर काय झालं, तर सर म्हणजे आज मॅडमच नाहीयेत, उद्या बसणार आहेत. मग मी ठीक आहे म्हणजे मी तिथं यायला तयार आहे, जिथं बसतील तिथं. नंतर मग मंगळवारचं आमचं असंच चाललं की सर कुठे, तर मग सर म्हणले एसपी बसले नाही, एसपी साहेब बसले नाही. तर म्हणले आज नाही बसणार, मग थांब. मग नाही दिला तर मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागली की असं कुठंतरी वाटतंय का की महिला आयोगाकडून बेजबाबदारपणा झालाय, टाळाटाळ झालीय, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय? हो असं आहे. कारण 2 महिने झाले तरी काहीच महिला आयोग हे करत नाही ना. आज तुमचा तपास, तुम्ही तपास करणार की झालाय का नाही हे तुम्हीच आहे का? मी सांगते माझा अन्याय झालाय, माझा मोबाईल काढून घेतलाय, त्या मोबाईल मध्ये पुरावे, तरी काहीच तपास करत नाहीये. तुम्ही सांगताय की महिला आयोगाकडून सुद्धा दुर्लक्ष होतंय, पोलिसांकडून सुद्धा तुम्हाला दुर्लक्ष होतंय. नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला मारहाण झालेली? मला 25 आधी तर मारहाण होतीच, कारण ते आम्ही सोडलं. नंतर माझ्या धीराच्या साखरपुड्या मी 25 मार्च 2025 ला गोविंद गार्डन इथे गेलते. तिथे मारहाण करून माझा मोबाईल काढण्यात आला. शत्रुंजय उर्फ बाप्पू काटे यांचे बंधू आहे, त्यांनी मारहाण करून, त्यांचे पुतणे समीर काटे यांनी मारहाण करून, शिवीगाळ करून, त्यांनी माझे मावस सासू सासरे आहे ना, देवीनंद खांदवे, रुपाली खांदवे आणि गीतांजली काळे यांनी माझ्याकडे मोबाईल हिसकावून भरत काटे यांच्याकडे दिलाय. मी त्यांना कंटिन्यू म्हणते काका मला मोबाईल द्या, माझा मोबाईल देत नाहीये. आणि शत्रुंजय काटे यांच्या नाव घेऊन आहे ना मला धमकी देतात माझ्या सासरकडे की बघ आमच्याकडे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे, तुझी कंप्लेंटच आम्ही दाखल नाही, बघ आमच्याकडे किती पावर आहे, तुला मारायचं. राजकीय प्रस्ताव असल्याचं निर्माण करतायत का? हो, राजकीय प्रस्ताव असल्याचं. आणि सांगली चौकीला हे होतंय की मी 2 महिने मार्च मध्ये कंप्लेंट दाखल केली, माझा फोन गेला. आजही सांगली चौकी तपास करत नाहीये. मी कंटिन्यू होऊन गेले की माझा तपास कुठपर्यंत आलाय. आधी स्टार्टिंगला तर मला डायरेक्ट म्हणायचे की तू ते मोठ्या माणसांच्या नादी लागते, तुला काही मोबाईल भेटणार नाही, विषय सोडून केस काही दाखल होणार नाही. मी तरी येऊन सारखी पाठपुरावा. नंतर माझे कनसे साहेब, मला कळलं की कनसे साहेबांकडे माझा तपास गेला. मी कनसे साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. कनसे साहेबांनी मिस्टरांना फोन केला, आधी समीर काटे यांना फोन केला की समीर काटेंनी काही फोन उचलला नाही. नंतर म्हणले कनसे साहेब म्हणले की दुसरा कोणाचा नंबर आहे का, माझ्या मिस्टरांचा नंबर आहे माझ्याकडे. मी मिस्टरांचा नंबर दिला. मिस्टरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्वजण नावं घेऊन सांगितलं, तुम्ही एवढ्यांना हजर करा पोलीस चौकीला उद्या. तर मिस्टरांनी हो म्हणले. आणि परत संध्याकाळी त्यांना मिस्टरांनी कनसे साहेबांना फोन केला की आम्ही उद्या येऊ शकत नाही, आम्ही परवा येतो. कनसे साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला की ते आज नाही ना उद्या येणार आहे. मी ठीक आहे म्हणलं, मी येते उद्या. आले. कनसे साहेबांनी बोलवलं आम्हाला सगळ्यांना. आम्ही त्यावेळेस मिस्टर आदित्य हुलावळे आणि देवीनंद खांदवे हे सासरे दोघं झाले, बाकीचे कोणीच नाही आले. आणि आम्ही म्हणतोय ना फोन पाहिजे नाही माझा, तरी फोन म्हणतात आमच्याकडे नाही, तिनेच आमचे 2 तोळे सोनं चोरले. मी म्हणते सीसीटीव्ही फुटेज द्या मला, तर तुम्ही मारलेलं, शिवीगाळ केलेली सगळं समोर येईल. आधी वैशाली विधा त्यांनी मारले ना ते पण समोर येईल, पण ते सीसीटीव्ही देतच नाहीये फुटेज आज पण. कोणाकोणाकडून मारहाण झालेली आहे? 25 जण नाव आहेत. आधी वैशाली तुकाराम विधाते, रुपाली देवीनंद खांदवे, गीतांजली बबन काळजे, माझ्या आजी सासू आहेत ना त्या आहेत. ठीक आहे. काळजे, माझे सासरे, मामा सासरे, चुलत मावस सासरे, त्यांची मुलं, समीर काटे
आशुतोष विधाते. सासरी कुटुंबात कोण कोण असतं? सासरी कुटुंबात मी असताना माझी सासू वैशाली अरुण हुलवळे, पती आदित्य अरुण हुलवळे, दीर आकाश अरुण हुलवळे. ते आम्ही चौघच राहायचो आधी. आता मे महिन्या 5 मे 2025 पासून संध्या ही मुलगी आमच्या घरात जाऊ म्हणून आलेली, ती राहते आता त्यांच्यासोबत. त्यांच्याकडे आता त्या हुलावळे घरामध्ये एक नवीन सून परत एकदा आलेली आहे, तुमच्या दिराची बायको. असं काय ऐकण्यात आहेत का की खरंच तिला सुद्धा काही त्रास होते? काय तुमच्या कानावर आले का? तिचं तरी अजून काहीच कानावर नाही. तिचं माझं अजून बोलणंही नाही. तिला मी पाहिली पण नाही. ती कोण आहे फक्त नाव माहिती ती आहे. तिला मी सांगणार, तिच्या साखरपुड्यात सांगत होते की मी माईकवर सांगत होते की मला हा त्रास दिलाय, तू ऐक जरा मला काय त्रास दिलाय. पण तिने काय ऐकलं का नाही हे मला माहित नाही. आपण बघतोय आणि आता तुम्ही एका माध्यमांना इंटरव्ह्यू देताना म्हणले की आमच्याकडून पैशाची मागणी केली, लग्नात सुद्धा आम्ही त्यांना भरपूर सोनं दिलंय. काय नेमकं प्रकार झालता? कशा पद्धतीने तुम्ही त्यांना या वस्तू दिल्या होत्या? माझं लग्न हे मध्यस्थींनी करून म्हणजे अरेंज मॅरेज झालं. आमच्या घरी त्याचे काका आणि काकांचे चुलत भाऊ खांदवे हे दोघं यायचे. मला जाता येता पाहिली होती शाळेतनं. त्यांची शेती आमच्या इकडे श्रीगोंद्या तालुक्यामध्ये होती. त्यावेळेस दिरांनी मला पाहिली होती कॉलेजला जाताना, शाळेत कॉलेजला. तर मग ते पाहायचे. मग त्यांनी कंटिन्यू 2 वर्ष मागितली की आम्हाला द्या. घरी तयार नव्हते. नंतर म्हणले मुलगा आहे व्यवस्थित, आम्ही तुमच्या मुलीला त्रास देणार नाही. ठीक आहे. मग चुलते म्हणले या बघायला. 20 नोव्हेंबर 2016 मला पाहायला आले. परत म्हणजे माझे मिस्टर, मावस सासू सासरे आणि मध्यस्थी एवढे पाहून गेले. 26 नोव्हेंबर 2017 परत 16 परत मला माझ्या सासरचे सगळे पाहायला आले. सासू ते आजी सासून ते पाहून गेल्यानंतर म्हणले मुलगी पसंत आहे आम्हाला. मुलगी पसंत माझ्या घरचे 8 दिवसांनी पाहायला गेले. मग ते म्हणले ठीक आहे, आम्हाला पण म्हणजे घरी काय प्रॉपर्टी हे घरच्यांनी पाहिलं नाही, फक्त मुलगा व्यवस्थित आहे राहतं घर बघितलं होतं. मग ती 9 डिसेंबर आमचं एंगेजमेंट म्हणजे गंध लावायचं असं ठरलं. त्या साखरपुडा आपण 18 डिसेंबरला करू मोठा, हे ठरलं. आमच्या घरी सगळं बोलणी कारेल ते बुक करण्यात आलं त्यांनी. नंतर 9 डिसेंबरला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की टिळा कॅन्सल, साखरपुडा कॅन्सल, आपण लग्न करू. तर चुलते म्हणले आता लगेच नको दिवाळीत आपण लग्न करून घेऊ. माझे मावस सासरे देवीनंद खांदवे म्हणले हे लग्न डिसेंबर महिना नको, आत्ता जवळच येऊ. मग चुलते विचार एवढ्या लवकर का? तर ते म्हणले आमचे म्हणजे मला सासरे नाहीत ना, तर सासरे नाही येत, मग मुलांना बाहेर जायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण लग्न करू. नंतर आम्हाला कळलं की लग्न झालं, लग्नाच्या वेळेस पण नातेवाईक जास्त नाही येत. त्यांचे का नातेवाईक बोलवत नाही कशाला? तर नंतर कळलं गेलं की थोडं थोडं की मुलांचे घरचं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही लग्न झाल्यानंतर. लग्नासाठी कोणाचा दबाव होता का तुमच्या कुटुंबावर किंवा वैयक्तिक तुमच्यावर? माझ्यावर तरी वैयक्तिक दबाव नव्हता. फक्त घरचे म्हणले आहे चांगलं आणि चुलत्यांना दबाव असं तरी मला सांगता येत नाही. पण त्यांनी लग्नात सांगले, ज्यावेळेस टिळा झाला त्याच्यानंतर घरी यायचे ते सासरे, ते म्हणायचे लग्नात आम्हाला गाडी पाहिजे नाही. तर चुलते म्हणले आम्ही स्विफ्ट देतो, दुसरी गाडी देणार नाही, स्विफ्ट आमच्या बजेटमध्ये आहे. तर नाही म्हणले आम्हाला स्कोडा ऍक्टिवा पाहिजे. माझे दीर आकाश हुलावळे हे म्हणले आम्हाला स्कोडा गाडी पाहिजे नाही. मग चुलते म्हणले नाही आमच्याकडे एवढेच नाही. म्हणले तुम्ही मला आता अर्धे भरानंतर तुम्ही हप्ते क्लिअर करा. मग चुलते म्हणले ठीक आहे मी हप्ते क्लिअर करतो. पण माझे मावस सासरे आहेत ना, हे म्हणले मुलीला चांदीचं कन्यादान पाहिजे नाही. चांदीचं कन्यादान पण केलं मामा त्यांनी माझ्या लग्नात. आम्हाला एवढे तोळे पाहिजे नाही. किती तोळे त्यांना देण्यात आले होते? काय काय वस्तू लग्नामध्ये हुलावळे परिवाराला दिलेत? लग्नात मला 15 तोळे सोनं, चांदीचे भांडे, चांदीच्या बऱ्याचशा वस्तू होत्या. आणि ते होऊन घरात काही अशा वस्तू होत्या की घरात त्या म्हणायचे आमच्या घरात ती वस्तू नाहीये, ती घेऊन येशील का तू? तर फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो, पिठाची गिरण असो किंवा ओव्हन असो, हे सगळ्या वस्तू त्यांनी आणायला सांगितलं. की सोफा सेट सुद्धा त्यांनी नवीन घ्यायला लावला मला. घरात होता तरी म्हणलं आमचा सोफा खराब झालाय, तोही नेला. जे संसाराला लागतात ना वस्तू, त्या प्रत्येक वस्तू नेल्यात मी. लग्नानंतर त्यांनी अशी काही मागणी केली का? त्याच्यासाठी मारहाण केलीये का? त्याच्यासाठी छळ केलाय का? लग्नानंतर 5 लाख रुपये आणायची मागणी करायची, तू 5 लाख रुपये घेऊन ये. तर मी म्हणायचे आमच्याकडे नाही घेत, आता माझे वडील अपंग आहेत, नाहीये त्यांच्याकडे. तर नाही मारायचे, खूप पैसेच घेऊन राहायचं नाही इथे. तू आता सध्या स्थितीत काही नोकरी वगैरे करतेस का? नाही, आता सध्या नोकरी नाही करत. मिस्टर काय जॉब करतात माहिती? मिस्टर काय जॉब करतात हे माहित नाही, कारण त्यांचे इन्कम सोर्स त्यांनी लपवलेलं आहे. कारण हिंजवडी स्टेट बँकेला आम्ही कोर्टाने ऑर्डर केली की स्टेटमेंटसाठी, पण पहिले 6 महिन्याचे, पुढचे 6 महिन्याचे, मधले 6 महिन्याचे स्टेटमेंट डिलीट आहे. त्याच्यामुळे आम्हाला जरी सोर्स नाही माहिती त्यांचा काय आता. मग लग्न जमवताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या नाही का? त्यावेळेस काय नोकरी करतात काय माहिती? त्यावेळेस मिस्टर कॉलेजला होते आणि घरचे काय म्हणले की आहे व्यवस्थित, मुलाचं म्हणजे
आहे, म्हणजे भाडं ते इन्कम आम्ही काहीच बघितलं नव्हतं. मुलगा फक्त निर्व्यसनी, आम्हाला एवढंच कळलं होतं. आणि मुलाच्या गळ्यात माळ होती. चुलत्यांचं म्हणणं काय, मुलाच्या गळ्यात माळ आहे, निर्व्यसनी आहे, मुलगा काय आपल्याला नीट कसंही नंतर मुलगा सांभाळ करू शकतो. निर्व्यसनीच पाहिजे ना आपल्याला. काय प्रॉपर्टी तुम्ही कधी पण कमवू शकता. बरोबर. आता या आमच्या लोकशिवाय मराठीच्या माध्यमातून तू शासनाकडे काय मागणी करते, कशा पद्धतीने तुला न्याय पाहिजे? मला न्याय पाहिजे. जो माझा अन्याय झालाय ते मी एवढे वर्ष तर शासनाने एवढंच केलं की त्यांना शिक्षा दिली पाहिजे नाही. कारण परत त्यांनी कुठल्याही मुलीला हुंडा मागितला नाही पाहिजे नाही. की आता मुलगी कशी असते की घरच्यांच्या इज्जतीसाठी बाहेर बोलत नाहीये, की जाऊ दे घरच्यांचं समाजात नाव जाईल, त्यासाठी प्रत्येक मुलगी बाहेर येत नाहीये. पण मी आज प्रत्येक मुली सांगते, तुमच्या अन्याय होत असताना तुम्ही प्रत्येकाने येऊन बाहेर बोला. नक्कीच जर आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती अनेक टीका झाल्या. अनेक महिला नेत्या असतील, महिला पदाधिकारी असतील, अनेक महिलांकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात आली. आणि आपण जर पाहिलं तर वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक ही सासरच्या छळाची प्रकरणं समोर आली. मात्र अजूनही प्रशासनाला जाग का येत नाहीये, रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला जात नाहीये, याच्या मागे काही गूढ तर लपलेलं नाहीये ना, अशा प्रश्न जे आहेत ते अनेक उपस्थित होत आहे. आणि खरंच या ताईला आता न्याय मिळणं गरजेचं आहे. प्रशासन अजूनही झोपेतच का आहे, अशा अनेक वैष्णवी हगवणे तयार होऊ नये याच्यासाठी प्रशासनाकडून काळजी का घेतली जात नाही, हे देखील तितकंच सातत्याने समोर येतंय. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.